स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. अमावस्या प्रारंभ दिनांक 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार पहाटे 5:22 चालू होते व अमावस्या समाप्ती ही 3 सप्टेंबर 2024 वार मंगळवार सकाळी 7:26 समाप्ती होत आहे. या दिवशी करावयाचे काही खास उपाय आपण आता पाहूया. हे सर्व उपाय जे आहेत ते स्वामी केंद्रामध्ये परमपूज्य आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत. अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक आणि सोपे असे हे उपाय आहेत. तर या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्रे, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा. तर या दिवशी सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. अमावस्येच्या दिवशी असे स्नान केल्याने आपल्या शरीरामध्ये असणारी व आसपास असणारी नकारात्मक शक्ती संपते व आपल्यामध्ये एक सकारात्मकता येते. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. त्यानंतर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसून घ्यावा. तर याने काय होते, घरामध्ये जी नकारात्मक शक्ती येणार आहे तिचा आपल्या घरामध्ये येण्यापासून शिरकाव होतो व या दिवशी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकवून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा. अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा करावे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडी सहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान हा जो उपाय आहे तो कितीही प्रखर पितृदोष आहे त्यांनी केला तरीही चालेल. तर हिरण्यदान ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजताच्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे व प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास तो खाऊ नये. याने अनेक जन्मांचे पितृदोष नष्ट होतात व ते कायमचे नाहीसे होतात. अनेक लोकांना ही समस्या सध्याच्या काळामध्ये भेडसावत आहे की त्यांच्या
ज्यांच्या घरामध्ये काही केल्या शांतता राहत नाही, घरामध्ये सतत क्लेश होणे, कलह होणे, भांडणं होणे या गोष्टी घडत असतात. मुलांचे वडिलांचे न पटणे, पती-पत्नीचे न पटणे अशा वेगवेगळ्या गोष्टीवरून, किरकोळ कारणावरून सुद्धा घरामध्ये सतत भांडणे होत असतात. तर याचे कारण म्हणजे घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा होय. त्याचप्रमाणे नजरदोषमुळे सुद्धा घरामध्ये क्लेश, कलह होऊ शकतात किंवा एखादी वाईट शक्ती जर घरामध्ये सतत प्रवेश करत असेल किंवा बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा सतत घरामध्ये येत असेल तरीही हा त्रास होऊ शकतो. म्हणूनच आपणास अमावस्येच्या दिवशी घरामध्ये शांतता राहण्यासाठी उपाय करायचा आहे. घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा, शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. ज्या लोकांना अमावस्येच्या दिवशी काही त्रास होतो, चिडचिडपणा होतो, ज्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते, त्यांनी या दिवशी अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. तर मित्रांनो, हे झाले अमावस्येच्या दिवशी करावयाचे काही खास सेवा आणि उपाय. तर अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत, आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले आहे. तर आता हा जो हिरण्यदानाचा जो विधी आहे, तो विधी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. दर अमावस्येला 12-12:30च्या दरम्यान तिथं एका ब्राह्मणास बोलवले जाते व हे जे सर्व साहित्य आहे, जानवे जोड म्हणा किंवा पेड्यांचा पुडा म्हणा, हे सर्व साहित्य तिथं सुद्धा मिळते किंवा तुम्ही जाताना बाहेरूनही घेऊ शकता. त्याचबरोबर त्यांना यथाशक्ती यथासांग दक्षिणा द्यायची आहे. ज्यांना पितृदोषाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे, सतत त्यांच्या कार्यामध्ये अडचणी येतात, तसेच विवाहामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अडचणी येतात, त्यांनी अवश्य हिरण्यदान करावे. हिरण्यदान केल्यामुळे असे सांगितले जाते की जे तुमचे पितर आहेत, जे अतृप्त आहेत, ज्यांच्या काही कारणास्तव काही इच्छा बाकी राहिलेल्या आहेत किंवा जे लहान वयामध्ये वारलेले आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेले नाहीत आणि ते मेलेले आहेत, त्या दोषापासून मुक्ती मिळते. आपल्याला 7 पिढ्यांचा पितृदोष हा लागू होत असतो. त्यामुळे असे हिरण्यदान तुम्हाला कमीत कमी 5 आणि 7 अमावस्या करायच्या आहेत. जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला कायम आयुष्यभर असे करत राहिला तर तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही व तुम्हाला पितृदोषाचा कधीही त्रास सुद्धा होणार नाही. तर मित्रांनो, असे हे स्वामी केंद्रामध्ये सांगितलेले काही सोपे आणि महत्त्वाचे उपाय. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.